9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। कवठे महांकाळच्या जनतेचा विश्वासघात आमदार रोहित पाटलांनी करू नये, भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांची सनसनी टीका। कवठे महांकाळच्या प्रांत कार्यालयाच्या मुद्द्यावर आमदार रोहित पाटलांवर गंभीर आरोप। कवठे महांकाळ येथे प्रांत कार्यालय मंजूर झालेले असताना तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दिशाभूल करून तासगावसाठी प्रांत कार्यालय मंजूर करण्याचा प्रयत्न केला। हा कवठे महांकाळच्या जनतेचा विश्वासघात असून आमदार रोहितदादा पाटील यांनी तालुक्यातील जनतेशी अशी भूमिका घेऊ नये अशी खरमरीत टीका कवठे महांकाळ भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केलेली आहे। उदय भोसले पत्रकार परिषदेत म्हणाले की महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कवठे महांकाळ येथे प्रांत कार्यालय मंजूर करण्यास मान्यता दिली होती। त्या संदर्भात लेखी आदेश उपलब्ध असताना दावा तसा केलेला आहे। उदय भोसले यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी आमदार रोहितदादा पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तासगावसाठी प्रांत कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली। यावेळी चुकीची माहिती देऊन मंत्र्यांची दिशाभूल करण्यात आली असा आरोपही उदय भोसले यांनी केला। यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन कवठे महांकाळसाठीच प्रांत कार्यालय आवश्यक असल्याचे सांगितले। तासगाव येथे प्रांत कार्यालय झाल्यास कवठे महांकाळच्या नागरिकांना तासगाव मार्गे पुन्हा सांगलीला जावे लागेल, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होईल अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडल्याचे उदय भोसले यांनी सांगितले। त्यानंतर महसूल मंत्र्यांनी कवठे महांकाळसाठी प्रांत कार्यालयाबाबत आदेश दिल्याचा दावा देखील उदय भोसले यांनी केलेला आहे। यावेळी उदय भोसले यांनी आमदार रोहित पाटील यांच्यावर जोरदार टीका करीत कवठे महांकाळच्या जनतेच्या पाठिंब्यावर राजकारणात मोठे झालेल्या आमदारांनी याच तालुक्याच्या हिताविरोधात भूमिका घेणे योग्य नाही। कवठे महांकाळ हे त्यांच्या राजकारणाचे उगमस्थान असूनही ते कवठे महांकाळ तालुक्यातील जनतेवर वारंवार अन्याय करीत आहेत। हा कवठे महांकाळच्या जनतेचा विश्वासघात आहे असा आरोप केला। या पत्रकार परिषदेला अनिल लोंढे, धनंजय शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले काय म्हणाले पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी कवठे महांकाळ। नमस्कार। भारतीय जनता पार्टी कवठे महांकाळ तालुका या ठिकाणी आज विशेष पत्रकार परिषद घेण्याचं कारण की गेल्या काही दिवसापूर्वी जे प्रांत कार्यालय कवठे महांकाळ तालुक्याला मंजूर झालेलं आहे अशा पद्धतीने सकारात्मक भूमिका या तालुक्यामध्ये घेण्यात आली होती। अजितदादांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेच्या भावनेतून हे कवठे महांकाळला प्रांत कार्यालय मंजूर झालं। अशा पद्धतीने पुढील कारवाईसाठी आयुक्तांनी खाली कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केला होता। परंतु काही आठवड्यामागे गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी अशा चर्चा ऐकण्यात आल्या की प्रांत कार्यालय तासगावला करण्यात यावं आणि त्या दृष्टीनं आमदार महोदयांनी तालुक्यातील या ठिकाणी बावनकुळे साहेबांची भेट घेऊन महसूल मंत्र्यांची त्या पद्धतीनं त्यांना भूमिका मांडली। तर आज आम्ही आपणास सांगू इच्छितो की प्रांत कार्यालय कवठे महांकाळला मंजूर झालेलं असताना चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी महसूल मंत्र्यांना ब्रीफिंग करून किंबहुना त्यांच्या माहितीमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की कवठे महांकाळ तालुक्यातील गावांना तासगाव जवळ पडतंय मिरजऐवजी, अशा पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आणि कवठे महांकाळ तालुक्यातील लोकांच्या विश्वासार्हता न घेता, त्यांची जनभावना विश्वासात न घेता त्या पद्धतीनं प्रांत कार्यालय तासगावला नेण्यासाठी प्रयत्न चालू आहे। आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे, काल आम्ही मंत्री महोदयांची भेट घेतली, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर या ठिकाणी या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती,
कोणत्या मिरजला जाण्यासाठी कवठेमंकाळचं अंतर किती आहे, कवठेमंकाळहून रेग्युलर मिरजला जात असताना इतर सर्व प्रशासकीय कार्यालय, त्यामध्ये कलेक्टर ऑफिस ते प्रांत ऑफिस 5 किलोमीटर अंतर आहे. कलेक्टर ऑफिसला रेग्युलर लोकांची कामं असतात. शासकीय सर्व दवाखाने, मिरज हे आरोग्य पंढरे, दवाखान्याच्या कामाला लोक सांगली मिरजला जात असतात. त्याचबरोबर कोर्ट, SP ऑफिस, इरिगेशन ऑफिस, सर्व प्रकारची शैक्षणिक संकुलनं सांगलीला आहे. लोकांना सांगली मिरज हा रुटीन रस्ता, जवळातलं जवळ अंतर म्हणलं तर कवठेमंकाळचा पश्चिम भाग 15 किलोमीटर अंतरावर आहे प्रांत ऑफिस मिरजचं. किंवा लांब अंतर म्हणलं तर कोकळे चुडेकिंडी, आमदार साहेब म्हणतात की कोकळे चुडेकिंडीला तासगाव जवळ पडतंय. चुकीची माहिती आहे ही. कोकळेला चुडेकिंडीला कवठेमंकाळला प्रांत ऑफिस झालं तर 20 किलोमीटर अंतरामध्ये लोक इथं येऊ शकतात. कवठेमंकाळची लोक जर करायचंच असेल तर तासगाव, फक्त तासगाव पुरतं मर्यादित त्यांनी बोलले असते तर काय हरकत नव्हती. ही भूमिका आम्ही या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या कानावरती घातली. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याही कानावरती घातली आणि त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, सर्व परिस्थिती, तालुक्यातील जनतेच्या भावना त्यांच्या समोर मांडल्या. त्यांनी तात्काळ या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर खाली आदेश दिले, ते किंवा आयुक्तांना आदेश दिले की लवकरात लवकर याविषयी थांबून एक तर कवठेमंकाळला प्रांत कार्यालय व्हावं, ही तालुक्यातील जनतेची जनभावना आहे. आमदार साहेबांना आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तालुक्यातील जनतेच्या भावना त्यांनी समजून घ्याव्या. गेली 15 वर्ष या तालुक्यावर दुजाभाव होतोय तो गोष्ट वेगळी आहे, पण हा एक मोठा विषय की प्रांत कार्यालयाची मागणी चुकीची जी त्यांनी केलेली आहे की तासगावला व्हावं. आम्हाला एक कवठेमंकाळची जी पूर्वीपासूनची मागणी आहे ती योग्य आणि रास्त आहे. त्या दृष्टीनं राष्ट्रवादी संजय कोळी आहेत, त्यांनी पण पाठपुरावा मोठ्या प्रमाणात केलाय. व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय, तालुक्यातल्या गावागावातल्या जनतेने पाठिंबा दिलाय. सकारात्मक पुढे गेलेला असताना आज परत आणि तो निर्णय वेगळ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ नये. असं जर प्रयत्न त्यांच्याकडून इथून पुढे होऊ नये अशी तुमच्या माध्यमातून विनंती करू. झाल्यास आम्ही गावागावात जाऊन एक मोठं जन आंदोलन उभा करू आणि प्रांत कार्यालय हे कवठेमंकाळला होणे हे गरजेचं आहे. किंबहुना आम्हाला आहे मिरजेचे प्रांत कार्यालय तो रस्ता अंतर बरोबर आहे, चुकीच्या पद्धतीनं मंत्री महोदयांना ब्रीफिंग करणं त्यांनी थांबवावं आणि या विषयात कवठेमंकाळच्या तालुक्यावरती अन्याय होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी ही विनंती आहे. या दृष्टीनं आम्ही सर्व भाजपचे तालुक्यातील जिल्ह्यातील आमचे सर्व नेते मंडळी आम्ही त्या पद्धतीनं चंद्रकांत दादांना बाजू मांडलेली आहे, त्याचबरोबर बावनकुळे साहेबांना बाजू मांडलेली आहे आणि सविस्तर माहिती या बाबतीत आम्ही तिथे दिलेली आहे आणि सकारात्मक प्रतिसाद त्यांचा झालेला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांनी खाली त्या पद्धतीनं आदेश दिलेले आहे. या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीयच्या वतीनं या ठिकाणी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींना एकत्र करून जनभावनेचं सर्व जनतेच्या विश्वासात घेऊन त्या ठिकाणी परत एकदा पालकमंत्र्यांना आम्ही बोलणार आहोत. त्याचबरोबर आता 2 दिवस पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यात आहेत. त्याचबरोबर मुंबईला बावनकुळे साहेबांचीही या ठिकाणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन भेट घेणार आहोत आणि कवठेमंकाळ तालुक्यावर जो आमदारांकडून अन्याय चालू आहे तो अन्याय होऊ नये त्याच पद्धतीनं या मंत्री महोदयांची दिशाभूल जी चालू आहे, चुकीच्या पद्धतीनं ब्रीफिंग चालू आहे ते त्यांनी करू नये ही त्यांना विनंती आहे. कवठेमंकाळ तालुक्याच्या जनतेनं तुम्हाला राजकारणामध्ये ताकद दिलेली आहे आणि तुम्ही त्याचा परतावा अशा पद्धतीने कवठेमंकाळच्या तालुक्याच्या जनतेला विश्वासघात करून करू नये अशी तुम्हाला विनंती आहे. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याध, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ.